काही जबरदस्ती केली? हे देव आहे तिथं, लक्षात घ्या. साक्षात परब्रह्म पालखीमध्ये आहेत आणि त्यांच्या समोर जर कोणी खोटं बोलत असेल तर ते जन्मोजन्मी फेडावं लागेल तुम्हाला, बरं का. ही साधी गोष्ट नाही, ही आमच्याच पुढे नाही उभे तुम्ही, जगद्गुरु जनार्दन स्वामींपुढे उभे आहात, लक्षात ठेवा. म्हणून आपण खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं नेहमी. निदान बाबांसमोर, आईसमोर, वडिलांसमोर तरी खोटं बोलायचं नाही, हा आपला नियम आहे. म्हणून माझ्या मते आता इथे जे उभे आहेत, तुम्ही काय शब्द देताय बाबाजींना की इथून गेल्यानंतर 3 दिवसांनी, म्हणजे 16 तारखेला इथे सांगता होणार, 17, 18, 19, बरोबर ना. तर 19 का 20 तारखेला का 19 तारखेला तुम्ही कुठं राहणार आहे? बाबाजींजवळ, अंजनेरी गडाला. आणि तिथून 15 दिवस तुम्ही सेवा करणार बाबाजींसोबत आणि मग तुम्ही परत घरी जाणार, असा विषय ठरलेला आहे, बरोबर? बरोबर ना. हात वर करा. हे समजलं का तुम्हाला जी चालली? याला कोणतेही कारण सांगायची नाही, बरं का, घरी गेल्यावर. ठीक आहे, अभिनंदन करा या सर्वांचं जे सुंदर असं संकल्प करताय. बसा खाली, बसा समोर, बसा खाली. हा, इकडे लक्ष द्या. एक सुंदर अशी तपश्चर्या बाबाजींच्या कृपेने आपल्याला करायला इथं मिळत आहे. जे तुम्ही करताय ते करण्यासाठी ऋषीमुनी लोक अनेक प्रकारचे जंगलात जात होते, घरदाराचा त्याग करत होते, सर्व काही सोडून देत होते आणि मग जंगलात जाऊन जप तप करायचे. आज जगद्गुरु बाबाजी जर इथं आले नसते तर आपण इथं आलो असतो का? मुद्दा लक्षात घ्या. कोणाची उपकाराची जरी जाणीव असली पाहिजे की नाही आपल्याला. बाबाजी जर इथं आले नसते तर इथं कोणीच राहू शकत नव्हतं रात्री, हे लक्षात घ्या. जनार्दन स्वामींच्या आधी इथं जोही रात्री यायचा तो परत वापस नाही जायचा, म्हणून कोणीच रात्री इथं राहू शकत नव्हतं, म्हणजे जिवंतच राहत नव्हते लोक. इथे इतके हिंस्त्र प्राणी वगैरे होते. पण बाबाजींची अशी शक्ती या ठिकाणी बाबाजींनी 60 वर्षापूर्वी इथं निर्माण केली. 1964ला बाबाजी या ठिकाणी आले आणि ते कोणाच्या आदेशाने आले? पंतप्रधानांनी सांगितलं होतं का जनार्दन स्वामींना? का राष्ट्रपतींनी सांगितलं होतं? या ब्रह्मांडाच्या मालकांनी सांगितलं, लक्षात घ्या बरं का. पूर्ण ब्रह्मांडाचा मालक, पृथ्वीचा नाही म्हणते मी, असे पृथ्वी तर अब्ज आहेत ब्रह्मांडात. ब्रह्मांडाचा मालक भगवान शिव, भगवान शिवशंकर पार्वती मातेसह नंदीवर बसून गणपती बाप्पासह बाबाजींसमोर प्रगट झाले अंदरसूलला. आणि काय आदेश दिला? पिनाकेश्वरचा जीर्णोद्धार कर. हे शब्द कोणाचे आहेत? साधारण व्यक्तीचे आहेत का? हे साक्षात भगवंतांनी सांगितलेले शब्द आहेत की पिनाकेश्वरचा जीर्णोद्धार कर. आणि त्या वाक्यावर बाबाजींनी, अपंग बाबाजी, दोन्ही पाय नसताना अंदरसूल सोडलं आणि जातेगावला पोहोचले. लक्षात घ्या. त्या हनुमान मंदिरात आजही तुम्ही विचारा, बाबाजी तिथं अनेक तास राहिल्यानंतर सुद्धा लोकांनी त्यांना हसले. बाबाजी अपंग आहेत आणि ज्या डोंगरावर कोणी जायचं साहस करत नाही, जे दिवसा जायला घाबरतात, त्या ठिकाणी काय करायचं म्हणतात बाबाजी? मंदिर बांधायचं. म्हणून असे तेव्हा हसलाय लोक बरं का, कारण त्यांना बाबाजी काय हे कळालं नव्हतं. अशा प्रकारे ज्यांनी थट्टा मस्करी केली बाबाजींची, बाबाजींनी त्यांना काही म्हटलं नाही, पण देवाने त्यांचा वंश ठेवला नाही. आज लक्षात घ्या. म्हणजे संतांना तुम्ही जर काही त्रास दिला तर संत